नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि चीजने भरलेला असा आणि लहान मुलांना काय मोठ्यांनाही आवडेल असा चीजी आलू पराठा. तर काय चीज लवर्स तयार आहात ना ही रेसिपी बघण्यासाठी? तर बघा आपला आलू पराठा किती चीजी झाला आहे. बघा चीज कसं स्प्रेड होतं आहे ते, आणि खूप छान लागतो खायला हा चीजी आलू पराठा. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर एक छानशी कमेंट नक्की करा. बघा आपलं चीज किती म्हणजे भरपूर असं चीज घातले मी त्याच्यामध्ये, प्रत्येक घासात आपल्याला चीज दिसते. तर खूप छान लागते ही रेसिपी, हा पराठा खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. तर इथं मी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे थोडासा ओवा. ओव्यामुळे थोडीशी टेस्ट छान येते आपल्या पराठ्याला. आणि 2 चमचे मी बेसन घातले, थोडंसं मीठ आणि 1 चमचा तेल घातले मी. आणि आता हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी कणिक मळून घेणार आहे. आपल्याला कणिक जास्त घट्ट पण मळायची नाही आहे आणि जास्त पातळ पण करायची नाही आहे, मध्यम अशी आपल्याला कणिक मळून घ्यायचे. तुम्ही जर जास्त कणिक पातळ केली तर आपला पराठा लाटताना जास्त प्रमाणात फाटू शकतो. त्यामुळे जास्त घट्ट पण नाही मळायची, जास्त पातळ पण नाही करायची, अशी मध्यम करायची, कारण भिजल्यानंतर थोडीशी पातळच होते. आता मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. तर मी इथं बघा 2 बटाटे उकडून घेतलेत. आता हे व्यवस्थित सोलून त्याची वरची साल काढून मी खिसून घेणार आहे. तर मी असे सगळे बटाटे बघा सोलून घेतलेत. आता हे बटाटे मी एका छोट्या खिसणीने खिसून घेणार आहे. तुम्ही मॅश पण करून घेऊ शकता, पण स्मॅश केले तर काय होतं की त्याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहतात मोठे मोठे, त्यामुळे खिसून घेतलेलं चांगलं आहे. त्यामुळे आपला पराठा जास्त फाटला जाणार नाही लाटताना. त्यामुळे तुम्ही खिसूनच घ्या. आणि त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, भरपूर अशी कोथिंबीर घातली. आणि आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरची मी बारीक चेचून घेतलेली आहे, ती पण घालायची. ही तुम्ही आवर्जून घाला, ह्याने टेस्ट छान येते मिरची आणि लसूणनी. आणि आपल्या मसाल्यातला जो चमचा असतो त्याने 1 चमचा मी धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं हळद घातलेली आहे. आणि चाट मसाल्यामुळेच आपल्या पराठ्याला छान टेस्ट येते, त्यामुळे चाट मसाला घालायला विसरायचं नाही. आणि भरपूर असं चीज घालायचं, कारण आपण चीजी पराठा करतोय तर भरपूर असं चीज त्याच्यात येणारच, त्यामुळे भरपूर असं चीज घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. आता बघा हे मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये, असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चाट मसाला अजिबात घालायला विसरायचा नाही, कारण त्या चाट मसाल्यामुळेच आपल्या पराठ्याला खूप छान टेस्ट येते. आणि आपण जो बाहेर पराठा खातो तसाच घरच्या घरी बनतो पराठा. आणि बेसनमुळेच आपल्या पराठ्याला छान कलर पण येणार आहे, त्यामुळे बेसनही घालायला अजिबात विसरायचं नाही कणकेमध्ये. बघा आता आपलं हे मळून झालेलं आहे, तोपर्यंत आपण कणिक आपली भिजले का बघायचं. तर बघा इथं कणिक पण छान भिजलेले आहे. आता आपण पराठा लाटायला घेऊया. इथं गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, तोपर्यंत आपण पराठा लाटून घ्यायचा. तर बघा कणकेचा गोळा छोटा घ्यायचा आणि आपण त्याच्यामध्ये सारण भरणार आहे ते जास्त घालायचं, म्हणजे पराठा असा छान लागतो खायला, भरपूर सारण भरलेला. त्यामुळे कणकेचा गोळा छोटा घ्यायचा. आणि आता बघा मी थोडंसं पीठ लावले त्याला आणि लाटून घेणार आहे. आपण चपातीला कसं लाटतो तसं थोडंसं लाटून घ्यायचं. आणि आता ह्या पारीला तेल लावून घ्यायचं सगळ्या साईडनी, कारण काय होतं तेल लावल्यामुळे आपला मसाला आतमध्ये आपण जे बटाट्याचं मिश्रण भरणार आहे ते व्यवस्थित पराठ्याला चिटकून राहतं. त्यामुळे तेल लावायचंच सगळ्या साईडने एकदम व्यवस्थित. आणि बघा सारणाचा असा मोठा गोळा करून घ्यायचा, भरपूर असं सारण भरायचं, पराठा छान लागतो खायला. असं दाबून आतमध्ये व्यवस्थित सारण भरून घ्यायचं. आणि आपण मोदकाला जशा पाऱ्या बनवतो तशा व्यवस्थित
साईडनी कडा त्याच्या बंद करून घ्यायचे आहेत. आणि बघा आता हे मी असं एकसारखं साईडच्या कडा जुळवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं चीज भरणार आहे. हा असा पराठा बनवला तर छोटे मुलं ही आवडीने खातात आणि खूप छान लागतो खायला हा पराठा, भरपूर असं चीज घातलेला. तर बघा हे व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. चीज आतमध्ये एकदम व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि हे बंद करून घ्यायचं आणि थोडंसं तळ हाताच्या दोन्हीमध्ये गोळा धरून व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे. म्हणजे सारण आपलं पूर्ण सगळ्या बाजूने एकदम सगळ्या बाजूला व्यवस्थित पसरलं जातं. त्यामुळे गोळा थोडासा दाबून घ्यायचा आणि एकदम व्यवस्थित लाटून घ्यायचं. बघा पराठा जास्त आपल्याला पातळ पण करायचा नाही आहे, थोडासा जाडसरच ठेवायचा. आणि आता मी तव्याला थोडंसं बटर लावून घेतले आणि त्याच्यावरती पराठा टाकून छान भाजून घेणार आहे. आता एक साईडने पराठा भाजला की दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आणि पराठा छान भाजून घ्यायचा. बघा आता आपली एक साईड भाजलेली आहे. आता आपण पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने पराठा आपला खरपूस भाजून घ्यायचा. बघा किती छान कलर आला आहे. थोडंसं बेसन घातलं की पराठ्याला छान कलर येतो, त्यामुळे बेसन घालायला विसरायचं नाही. बघा पराठा किती छान झाला आहे. असाच मी दुसरा पण पराठा लाटून घेणार आहे. व्यवस्थित भरपूर सारण भरायचं, भरपूर असं चीज भरायचं आणि पराठा एकदम व्यवस्थित लाटून घ्यायचा. आणि तुम्हाला जर माझ्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक छानशी कमेंटही करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी म्हणजे बघा, मी सिंपल आणि टेस्टी रेसिपी दाखवत असते आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मी दाखवत असते, जेणेकरून तुमचा वेळ वाचला जाईल आणि गडबडीच्या वेळी पटकन होणाऱ्या अशा रेसिपी मी दाखवते. तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. आणि बघा आपला पराठा किती छान झाला आहे, नक्की ट्राय करा. असा पराठा बनवला तर लहान मुलेही आवडीने खातात. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठीही तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करू शकता. बघा आपला पराठा किती छान दिसतोय आणि किती छान कलर आला आहे त्याला. असा छान पराठा भाजून घ्यायचा आणि खायलाही खूप छान लागतो हा पराठा. वरून थोडंसं बटर घालायचं आणि हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा दही किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतो खायला. बघा किती छान दिसतोय. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा पराठा बनवला का आणि कसा झाला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा किती छान झाला आहे आपला पराठा, मऊ लुसलुशीत झाला आहे. आणि बघा हे चीज, बघा किती चीज भरलेलं आहे आणि किती छान दिसतोय. असा पराठा जर तुम्ही मुलांना दाखवला तर ते एकच्या ऐवजी काय 2-3 पराठे खातील असा हा पराठा आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि प्रत्येक घासात बघा किती भरपूर असं चीज तुम्हाला दिसतंय. पूर्ण सगळ्या साईडने आपलं चीज पसरलं गेलं आहे पराठ्यामध्ये. आणि बघा किती छान झाला आहे पराठा. नक्की ट्राय करून बघा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.